शेअर मार्केट गुंतवणुकीच्या आमिषाने 1,10 कोटींची फसवणूक, आंतरराष्ट्रीय टोळीतील आरोपींना सायबर पोलिसांची बेड। शेअर मार्केटमध्ये मोठ्या परताव्याच्या आमिषाने गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीतील आरोपींना सायबर पोलिसांनी अटक केली आहे। या प्रकरणात 1,10,80,000 रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे। भारतातील स्थानिक आरोपी परदेशातील गुन्हेगारांच्या मदतीने नागरिकांची फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे। फसवणुकीची व्याप्ती आणि पोलिसांचा तपास 27 जानेवारी 2025 रोजी फिर्यादीने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती की ऑक्टोबर 2024 ते नोव्हेंबर 2024 या कालावधीत SMS ग्लोबल सिक्युरिटीज नावाने व्हॉट्सअप वरून शेअर ट्रेडिंग मध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून 20 ते 30% अधिक नफा मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले। या भूलथापांना बळी पडून फिर्यादीने 1,10,80,000 रुपये गुंतवले, मात्र फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली। या प्रकरणाचा तपास करताना सायबर पोलिसांनी आर्थिक व्यवहारांचे तांत्रिक विश्लेषण केले। यातून मिळालेल्या बँक खात्यांच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी महावीर कांबळे, गोडेवाटी, मोहोळ, सोलापूर याला अटक केली आहे। त्याच्या चौकशीतून आणखी 3 साथीदार प्रवीण लोहे, शिवाजी साळुंकेकर आणि सागर कुलकर्णी यांचा सहभाग उघड झालाय। या चौकशीतून राजेश राठोड उर्फ राजेंद्र गभीरथ सिंह राहणार राजस्थान हा कंबोडियातील कंपन्यांशी संपर्क साधून पैसे वर्ग करून त्याचा हवाला मार्फत प्रदेशात पाठवण्याचे काम करत असल्याचे समोर आले। त्यात 17 फेब्रुवारी 2025 रोजी अटक करण्यात आली। राजेंद्र चौकशीतून फसवणुकीत चीनच्या नागरिकांचा सहभाग असल्याचे उघड झाले। या टोळीने भारतीय चलन परदेशी डिजिटल चलनामध्ये USDT रूपांतरित करून कंबोडियामध्ये पाठवले होते। त्याच्या सांगण्यावरून हवाला नेटवर्कद्वारे पैसे हस्तांतरित करण्याच्या दीपकुमार जोशी राहणार गुजरात याला अटक करण्यात आली। त्याच्याकडून 12,92,000 रुपये रोख रक्कम, एक कार आणि 3 मोबाईल जप्त करण्यात आले। नागरिकांना सायबर पोलिसांचे आवाहन। संपूर्ण प्रकरण उघडकीस आल्यानंतर सायबर पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे। शेअर मार्केटमध्ये मोठ्या नफ्याच्या आमिषाला बळी न पडता योग्य तपासणी करूनच गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला। तसेच आपले बँक खाते किंवा कागदपत्रे तृतीय पक्षाला देणे टाळावे, अन्यथा मोठ्या आर्थिक फसवणुकीला सामोरे जावे लागेल। ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओल्ला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदा, पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर, पोलीस अंमलदार गणेश गोसावी, अभिजित अरकल, राहुल हुसले, अरुण सांगळे, मोहम्मद शेख यांच्या पथकाने केली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।